नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या आगळ्या वेगळ्या भागामध्ये. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आलेले आहोत डोंबिवलीमध्ये आणि डोंबिवलीतलं भव्य असं सावित्रीबाई फुले कला मंदिर आणि तिथे आज सगळ्या वहिन्यांची वर्दळ सुरू आहे. म्हणजे प्रत्येकजण आज झी मराठी आणि पुण्यनगरीच्या एका वेगळ्या सोहळ्यासाठी उपस्थित आहे आणि हा सोहळा सई परिवाराचा धमाल मजा आणि मस्ती सुरू झालेली आहे. तेव्हा या आजच्या भागामध्ये काय होणार आणि त्याचबरोबर कोण जिंकणार पैठणी आणि कोण जिंकणार वामनरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून देण्यात येणारी सोन्याची नथ हे आपण बघणार आहोत. वहिनी उत्सुक झालेल्या आहेत भाऊजींच्या भेटीसाठी. भाऊजींचा स्वभाव सगळ्यांना आवडतो. सगळ्या तमाम वहिनींच्या आवडते बांदेकर भाऊजी आणि प्रत्येक गृहिणीला असं वाटतं की भाऊजींनी आमच्या घरी यावं आणि आम्हाला छान कार्यक्रम द्यावा आणि जी टीव्हीवरती आम्हाला पण सहभाग करून घ्यावं त्यांनी. आदेश भाऊजींची वाट बघते की ते कधी येत आहेत आणि आम्ही त्यांना कधी भेटतो, किती प्रश्न विचारून किती नको. किती जणी नाचतील जरा मला बघायचं. किती जणी हात वर करा. जरा परत एकदा प्ले करा. परत एकदा प्ले. एक मिनिट. नाही हे असं नुसतं जी जी करून नाही ह्यांची डान्स दिसला पाहिजे. आई भाऊजी आले. भाऊजी तुम्ही सकाळपर्यंत चालू ठेवलं तर या रात्रभर नाचत राहतील. एकदा या सगळ्या वहिनींसाठी जोरदार टाळ्या. आता काय डोळ्यात घालताय मोबाईल. बरं आता जाऊ की नको पुढे. इकडे म्हणजे रस्ता रोको केलंय त्यांनी. रस्ता रोको. वा वा किती छान. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. कोणी तेवढ्यात झोप बीप नाही ना काढली. काय झालं. सगळ्या वहिनींची झोप उडाली आहे कारण आज भाऊजी आले. अरे काय सांगताय. येस. आणि भाऊजी तुम्ही कधीही होम मिनिस्टर सोडून जाऊ नका. नाही जाणार. अगदी मगाच ना म्हातारा इतुकान पाऊनशे वयामान कवळी लागली तरी काय वहिनी हेच करतो मी. हा ठीक आहे. आणि कोणाचा मोबाईल आला काय. चहाची वेळ झाली असेल त्यांची. तेवढ्यात मोबाईल आला. कटकन बंद केला त्यांनी. कारण बरोबर ही वेळ आहे ना. हॅलो 4 वाजल्यापासून सांगतेस आता येईन मग येईन. हां सांगा मी बोलू का. द्या ना बोलतो पाहिजे घरच्यांशी. इथेच आहात म्हणून कन्फर्म करतो. हां मग त्यांना कळेल. मला आपल्या या भाऊजींना एकच सांगायचंय. दाखव. हा बोला. नाहीतरी आता मला जीवन गौरव लवकरच जाहीर होणार आहे. द्या. अग तुम्हाला काय सांगू मी आता. हा त्या महाभारतामधल्या धीरानं ना द्रौपदीच्या त्या निरीला हात घातला होता. हा पण आमच्या या भाऊजीनं काय केलं वय. समजा घरामध्ये जाऊन समजा वहिन्यांना पैठण्या पुरल्या वहिनी वहिनी करून. बरं काय करणार तुम्ही. 7 वर्षापासून तुमची वाट बघते. हो काय सांगताय. हो खरं. आता मी एक माझ्या मनातलं सांगते आणि तुम्ही ओळखायचं आहे. बापरे. सांगा तुमच्या मनातलं. तुम्हाला माझ्याबरोबर फिरायला जायचं. तुम्ही मला तुम्हाला नाही. मी तुम्हाला वारा घालू. काय आता करू सांगा ना मला. मला वाटलं तुम्हाला बघून मला कापरं भरलंय म्हणतायत का. किती अर्थ बदलतात आता सांगा. हे बघा ना
हा पण हा 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 हा. मी नाही हा ओळखलं की नाही हो, हो, ओळखलं. मी तुमच्यावर नाही गुखाणा केला म्हणून दाखवते हा म्हणा माझ्यावरनं केलाय मी करा. काय सांगत होती माहितीये हा, का येतोय. मी तुमची फॅन आहे हा म्हणजे एक्झॉस्ट फॅन झाला होता. पण छान होतं. हा, बोल. बरं घ्या उखाणा घ्या उखाणा. माळ्याच्या माळ्यामध्ये कोणगं उभी माळ्याच्या माळ्यामध्ये कोणगं उभी राखण करते मीरावजी. संजय रावांचं नाव घेऊन सांगते पुण्यनगरीच्या कार्यक्रमाच्या शोभा वाढवतील बांदेकर भाऊजी. वा, वा, छान. धन्यवाद. जमिनीवर चमचमणारे हिरे, हा जमिनीवर चमचमणारे हिरे आणि आकाशात चमचमणारे तारे. वा आदेश भाऊजींचा सहवास हेच आमचे अलंकार खरे. ज्या वेळेला असे शब्द कानावर पडतात ना इतकं प्रेम जेव्हा तुम्ही व्यक्त करता तेव्हा मला असं वाटतं की खरंच किती भाग्यवान आहोत आपण की महाराष्ट्राच्या घराघरांचं इतकं प्रेम मिळतंय. एक गाणं ऐकवा. आता मी गाणं नाही म्हणत, मी उखाणा नाच. घेते. अच्छा उखाणा. नाच नाही येत नाही मला. नाही, नाही. उखाणा उखाणा. गळ्यात वाजला एक, घरात आणला केक, गळ्यात वाजले दोन, शरदरावांचं नाव घेते, पण होम मिनिस्टरला कधीच उचलत नाही हो फोन. उद्यापासून हा उचलणार फोन. ही गंमत ही मजा मस्ती खरं तर इथे आलो तेव्हा आम्ही काही ठरवून आलेलो नव्हतो पण इथे जे काही इतका छान माहोल आहे तुमच्या चेहऱ्यावरती प्रसन्न चेहरे बघून असं वाटलं की आता आणखीन काहीतरी करायला पाहिजे. तुमच्या उजव्या बाजूला नंबर आहेत सगळ्यांच्या. मी जो नंबर जाहीर करणार त्या वहिनींनी उठायचं, आपली चप्पल तिकडे काढायची खाली, वरती यायचं, खेळात आऊट झालं की जाताना आपलीच घालायची आणि सीटवर जाऊन बसायचं. C25 त्याच्यानंतर D15 Q25 H15 T47. दुकान बंद झालेलं आहे. चला सगळे उभे राहिले. खेळ सोपा आहे. 1 2 3 म्हटलं की धावत आपापल्या जागेवर जायचं. ज्या सगळ्यात आधी बसणार त्या पुढच्या खेळात जाणार. चालेल बरं ऐका. 1 दोन्ही बाजूने जाऊ शकता तुम्ही. हा मधून उडी पण चालेल. हा हा 1 2 बरं थांबा थांबा. हा खेळ नव्हताच. पण ह्या गेल्या असत्या त्या गेल्या असत्या पण जाताना भाऊजीला पण पायदळी तुडवून गेल्या असत्या. त्या पैठणीसाठी काय काय करतील. तर या पहिल्या खेळाला सुरुवात करतोय. खेळ सोपा आहे, नियम सोपे आहेत. तळ्यात म्हटलं की पुढे यायचं, मळ्यात म्हटलं की मागे जायचं. हा तळ्यात म्हटलं की पुढे, मळ्यात म्हटलं की मागे आणि आऊट झालं की खळ्यात जाऊन बसायचं. हा तयार आहात ना सगळ्याजणी. व्हेरी गुड. चला 1 2 3. अच्छा चला चला या या पटकन इकडे या. अच्छा अच्छा या इकडे चपलांकडे या. या दोघी आऊट झालं. या चला. हा सुटलात एकदाच्या ना. 1 2 3 मळ्यात. चला 1 2 तुम्ही पण 1 2 3 मळ्यात. गेले जन्मी चायनात होते त्या. राहू द्या वाकेन पण मोडणार नाही. तळ्यात मळ्यात 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 तळ्यात तळ्यात
ठास ठुस. चला आउट झाले ना. चला रेडी 1 2 3 तळ्यात. काठावरच होता. बरं जायचं तर स्वतः जा ना. 2-4 घेऊन कशाला जात आहे. 1 2 3 तळ्यात. मळ्यात मळ्यात आक्या बघा. तळ्यात मळ्यात. तुमचं काही देऊळ बांधू काठावर. चला या. चला वारीला जाऊया इकडनं. या सोडून येतो घरपर्यंत. या चला. वाटेत चुकले तर चला. 1 2 लास्ट राऊंड. यांच्यासाठी लास्ट चान्स. 1 2 3 तळ्यात मळ्यात मळ्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 या 12 जणी पुढच्या राऊंड मध्ये गेलेले आहेत. जोरदार टाळ्या याच्यासाठी.